नमस्कार. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उत्सव स्वातंत्र्य दिनाचा आपण खऱ्या अर्थानं साजरा करतो आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 70 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्तानं पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरनं जे भाषण केलेलं आहे देशाला उद्देशून, त्या भाषणामध्ये खूप साऱ्या मुद्द्यांचा विचार हा मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये मांडलेला आहे. वेगवेगळे मुद्दे त्याच्यामध्ये होते. सुराज्याचा मुद्दा होता. सरकार जबाबदार असलं पाहिजे, जबाबदेही होना चाहिए सरकार, असं त्यांचं वाक्य होतं. म्हणजे संवेदनशील सुद्धा सरकार असलं पाहिजे असंही ते म्हटलेले आहेत. खूप सारे मुद्दे आहेत. म्हणजे एक देश, एक विचार, एक संकल्प, एक दिशा, एक ध्येय या अनुषंगानं बरेचसे मुद्दे पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणामध्ये मांडलेले आहेत. शेतकऱ्यांचा विचार असेल किंवा सर्वसामान्य नागरिकांचा विचार असेल, तरुणांचा विचार असेल किंवा महिलांचा विचार असेल, सगळ्या समाज घटकांचा विकास एक प्रमाणात समप्रमाणात व्हावा आणि हा विकास होत असताना तो विखुरलेला किंवा विस्कळीत स्वरूपाचा विकास आम्हाला अपेक्षित नाहीये, तर तो इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण, एकात्मिक विकास, हा एकात्मिक विकास झाला पाहिजे याच्यावरती पंतप्रधानांच्या भाषणातला बराचसा फोकस होता असं मला वाटतं. आणि बऱ्याचशा मुद्द्यांचा त्यांनी जो विचार केलेला आहे, एक मुद्दा आणखीन त्यांचा जो मला महत्त्वाचा वाटला तो म्हणजे सरकारी योजना रखडणं म्हणजे गुन्हा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे हे क्रिमिनल आहे. कोणतीही सरकारची योजना ती रखडली नाही पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी खरं म्हणजे व्यक्त केलेली आहे. पण हे करत असताना ही जबाबदारी नेमकी कोणाची आहे? योजना का रखडतात? मला महिलांकडे जायचं आहे तेवढ्यासाठी. फुलन शिंदे, मला सांगा, एखादी योजना जेव्हा सरकार जाहीर करतं पण बरीच वर्ष अशा योजना ज्या असतात तर रखडत जातात आणि या योजना रखडत असताना ते सगळे जे पैसे आहेत तेही वाया जातात आणि मग त्याचा परिणाम अगदी अर्थातच हा विकासावरती होतो. काय तुमचं म्हणणं आहे त्याच्यावरती? माझं याच्यावर असं म्हणणं आहे की ज्या योजना रखडल्या जातात या ठिकाणी, योजना ज्या ठिकाणी त्या राबवल्या जातात त्या ठिकाणचं ते लोक त्याला जबाबदार आहेत. आणि या दृष्टीने मला असं वाटतं की सरकार भरपूर काही योजना आणते. ऑनलाईन फॉर्म भरून, जसं मोदी साहेबांनी उल्लेख केला की पासपोर्टचा, तर ज्या वेळेला पासपोर्ट काढायला जातो त्यावेळेला 8 ते 15 दिवस न बोलता ते 1.5 महिने ते 2 महिन्यात मिळणार असं बोललं जातं. हे प्रत्येक ठिकाणचं ज्यावेळेचं जे भाषणामध्ये भरपूर असे मुद्दे ज्या महिलांचे आहेत, सुकन्या योजना म्हणा किंवा आपले मुद्रा लोन योजना किंवा ज्या काही महिलांच्या भरपूर अशा योजना आहेत किंवा ज्या खेडेगावातल्या त्या महिला आहेत त्यांना ते गॅसच्या संदर्भात सगळं, पण हे सगळं तिथे त्यांच्यापर्यंत पोचतं का किंवा किती दिवसात पोचतं याकडे मोदी सरकारने खरं त्या ठिकाणच्या लोकांना ते अलर्ट करून ते होतं की नाही हे मूळ पाहणं महत्त्वाचं आहे. आणि ते व्यवस्थित मला वाटतं त्या ठिकाणी होत नाही, त्याच्यामुळे त्या योजना रखडल्या जातात. त्या ठिकाणची सिस्टीम त्याला जबाबदार आहे. तर ह्या सिस्टीमकडे लक्ष देण्याची मला वाटतं गरज आहे. अगदी बरोबर, सिस्टीमकडे लक्ष द्यायची गरज आहे असं तुमचं म्हणणं आहे. मला वाटतं गीता वैती तुमच्या शेजारी आहेत. गीता वैती, तुमची प्रतिक्रिया पंतप्रधानांच्या भाषणाच्या संदर्भातली काय आणि तुम्हाला कोणता मुद्दा त्यातला अत्यंत महत्त्वाचा वाटतो या मोदींच्या भाषणामधला? मी असं बोला की त्यांनी तर खूप छानच भाषण दिलेलं आहे. खूप काही चांगले मुद्दे पण त्यांनी केलेले आहेत, जेणेकरून आता त्यांनी 60 आठवड्यामध्ये ज्यांनी ते 4 कोटीचे गॅस कनेक्शन दिलेले आहेत ते तर खूपच चांगले त्यांनी योजना म्हणजे हे केलेली आहे. आणि बोला तुम्ही सलग आणि दुसरा बेटी बचाव ह्याच्यामध्ये पण त्यांनी म्हणजे हे सांगितलेलं आहे की महिलांच्या सुरक्षेसाठी वगैरे जे ती अजून म्हणजे योजना वगैरे हे करणार आहेत. अगदी फार महत्त्वाचा जो मुद्दा तुम्ही मांडला, बेटी बचाव असेल किंवा कन्या सुरक्षेचा जो मुद्दा मांडलेला होता मोदींनी, या मुद्द्याच्या अनुषंगानं आणखीन पण आपल्याला आपण तुमच्याकडे येऊ. मला तरुणांकडे परत जायचं आहे. मला सांग, मोदींचं भाषण तू ऐकलं आणि मगाचा एक जो उल्लेख पण मी केला की तरुणांची स्वप्न जर साकारायची असतील, त्यांच्या इच्छा आकांक्षा जर पूर्ण करायच्या असतील तर तसा अवकाश, तशी संधी ही उपलब्ध करून दिली पाहिजे असं मोदींनी म्हटलेलं आहे. काय म्हणणं आहे तुझं याच्यावरती? सर्वप्रथम मी सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. मी अनिल लाखने यांचा युवक कल्याण, क्रीडा व सांस्कृतिक मंत्री म्हणून इथे काही भाष्य करणार आहे. मोदींचं हे भाषण आता आपण सगळ्यांनीच पाहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी युवकांना संधी उपलब्ध करून देण्याची जी गोष्ट केली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली की 18,000 जॉब असे आहेत, गव्हर्नमेंट जॉब, तिथे मुलाखतीमुळे अशी बरीच मुलं ना पुढे येत नाहीत, कारण काही बोलण्यामध्ये तेवढी सक्षम नसतात, तेवढे त्यांचं नॉलेज असतं, म्हणजे त्यांना ते एक्सप्रेस करता येत नाही. अशा ठिकाणी मुलांना चान्स कधी कधी मिळत नाही. तर तिथे त्यांना अतिशय चांगल्या संधी उपलब्ध होतील. तर मोदींनी आणखी एक स्टेटमेंट असं केलं की सर्व नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून हे आपलं स्वराज्य आहे ते सुराज्य केलं पाहिजे.
कसं आहे ना, आपल्यामध्ये मानसिकतेचा हा खूप मोठा एक इश्यू होतो. आपल्याकडे अशी मानसिकता युवकांमध्ये आहे की आपल्याला एखाद्या गोष्टी जाणीव तेवढी पाहिजे तशी येत नाही. म्हणजे आपण जर भारतामध्ये असताना एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, तिथे आपण ना इटालियन किंवा स्पॅनिश डिश मागतो, पण आपण बाहेरच्या देशामध्ये गेलो की आपण म्हणतो तिथे आपल्याला साबुदाण्याचे वडे मिळतील का. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या जवळ असते त्यावेळेस आपल्याला तिची व्हॅल्यू नसते. म्हणजे तसंच आपल्याकडे असं आहे, स्वराज्याचं आपल्याला तेवढं आता मोल लागत नाही जेवढं क्रांतिकाराने जे आपलं त्या जीवाचं सोनं केलं तिथे आणि आपल्याला मिळवून दिलं आहे. तर मला वाटतं युवकांनी जर ती जाणीव स्वतःमध्ये केली की आपली पण काहीतरी देशाचे अगदी बरोबर आहे की देशासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून आपली जी जबाबदारी असते ती खरं म्हणजे ओळखायला पाहिजे. आणि एक महत्त्वाचा जो मुद्दा तो आता मांडलेला आहे आणि तो मोदींच्या भाषणामध्ये सुद्धा आला होता की देशासाठी मरण्याची संधी आम्हाला नाही मिळाली, पण देशासाठी आम्ही जगून तरी दाखवलं पाहिजे. याच मुद्द्याच्या अनुषंगाने मला आता आणखीन पण आपल्या तरुण मित्रांशी बोलायचं. मला तू सांग, मोदींचं भाषण तू ऐकलेलं आहे, तुला स्वतःला कोणता मुद्दा त्यातला प्रॉमिनंट वाटतो आणि याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं वाटतं? सर, होल एंड सोल आई लाइक द होल स्पीच, बट द थिंग इज कि स्पीच बोलने से कुछ नहीं होता. इट शुड वर्ड्स शोभा देता है बट विथ एक्शन. एटलीस्ट एक्शन रहना चाहिए, तभी वर्ड्स मैटर करता है. सो सिर्फ नियम बनाना, कानून बनाना उतना ही काफ़ी नहीं होगा. एज वन ऑफ देम मेंशन्ड कि उसको उसको एम्पावर करना इज़ मोर इम्पॉर्टेंट रादर दैन गिविंग बिग स्पीचेस एंड रादर दैन गिविंग बिग वर्ड्स. सो आई थिंक मोर एंड मोर एफर्ट्स शुड बी पुट फॉरवर्ड इनटू. अगदी बरोबर आहे की फक्त बोलून चालणार नाही, प्रत्यक्ष कृतीची खरं म्हणजे आता गरज आहे. मला तू सांग, जसं आता हिनी मुद्दा मांडला की आपण म्हणजे फक्त मोठी मोठी भाषणं, मोठे मोठे शब्द, पल्लेदार वाक्य वापरून चालणार नाही, मोठ्या मोठ्या संकल्पना मांडून चालणार नाही. जे काही आपल्याला करायचं ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आपल्याला करायला लागेल. आणि मी मगाशी जो मुद्दा मांडला होता की परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म, हा सगळा म्हणजे रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म, या अनुषंगाने तुला काय वाटतं? मोदीजींचं भाषण आधी तर खूप छान होतं, मला खूप आवडलं. त्यांनी जवळजवळ सर्व मुद्दे कव्हर केले आणि त्यांनी आणि खूप चांगलं भाषण होतं. तर मला जरा टेक्नॉलॉजीबद्दल त्यांनी जे आपल्याला फायदे उपलब्ध करून दिले त्याच्याबद्दल जरा बोलायचं आहे. आता त्यांनी गती आणि टेक्नॉलॉजी हे 2 शब्द खूप वापरले, कारण त्यांनी टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला खूप असे चांगले फायदे उपलब्ध करून दिलेत. त्यांनी जसं एक उदाहरण दिलं की 1 मिनिटात आता 15,000 तिकिटे मिळणे शक्य झाले आहे. ती खूप एक मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी एक LED बल्ब जे 350 रुपयात मार्केटमध्ये मिळतात ते त्यांनी 50 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेत. तर त्याच्यामुळे आपल्याला 20,000 मेगावॉटची जी वीज आहे ती भारताची वाचणार आहे. ती खूप मोठी आपला प्लस पॉईंट आहे आपल्यासाठी. आणि त्याच्यामुळे आपले खूप सारे देशाचे पैसे वाचणार आहेत, ज्याच्यामुळे आपल्या देशाच्या दुसऱ्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला उपयोग करता येणार आहे त्याचा. अगदी बरोबर. देशाचे पैसे वाचले म्हणजे ऊर्जेची बचत, विजेची बचत करण्याची गरज आहे असं ते म्हटलेलं. म्हणजे LEDचा मुद्दा त्यांनी मांडलेला होता आणि त्या अनुषंगानं पण काही मांडणी पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणामध्ये केलेली आहे. मला सांग, तू आता त्यांचं भाषण ऐकलेलं आहे, हे सगळे जे विद्यार्थी आहेत ना, हे सगळे तरुण जे आहेत, हे तरुण असतील, महिला असतील, या सगळ्यांनी आज सामच्या या स्टुडिओमध्ये पंतप्रधानांचं भाषण अगदी सकाळी 7 वाजल्यापासून इथे बसून ऐकलेलं आहे. आणि प्रत्येकाने आपापले मुद्दे हे लिहून काढलेले आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगानं खरं म्हणजे ही सविस्तर चर्चा आम्ही करतो आहोत. म्हणजे एकूणच जी आत्ताची आपली लोकसंख्या आपण जर पाहिली तर त्यातली मगाशी कृतिकांनी उल्लेख केला की 65% ही जर तरुणाई असेल तर या तरुणाईच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि त्यांना पंतप्रधानांच्या भाषणाकडनं काय अपेक्षा होत्या, पंतप्रधानांनी नेमकं काय मांडलं आणि आम्हाला नेमकं काय मिळालं आणि आम्हाला नेमकं काय वाटतं हे कुठेतरी जाणून घ्यायला हवं. मला तू सांग, काय तुला नेमकी तुझी प्रतिक्रिया भाषणाच्या संदर्भातली आहे? सर्वप्रथम तरी सर्व लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याच्यानंतर मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये मांडलं की असा पॉईंट होता की आपल्या देशामध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत, अनेक समस्या आहेत, पण ते सोडवण्याची कॅपॅसिटीसुद्धा आपल्या इकडच्या यूथमध्ये आहे. म्हणजे सांगायचं असं आहे की आपल्या हातामध्ये अर्धा पेढा असतो आणि समोरच्या ताटामध्ये अर्धा पेढा असतो. हातातल्या पेढ्याकडे आपलं लक्ष नसतं, तो ताटातला पेढा मला कसा मिळेल त्याच्याकडे आपलं जास्त लक्ष असतं. म्हणजे आपल्याला जे मिळतंय त्याचा आपण एक्सपिरियन्स नाही घेत, त्याची जास्त खुशी, त्याचा जास्त अनुभव आपण घेत नाही. जे आपल्याला मिळतंय त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यातून किती फायदा करून घेता येईल हे आपण आधी बघायला पाहिजे. आणि जे नाही मिळत ते मिळणार आहेच आपल्याला पुढे जाऊन. तर नंतर त्याच्यासाठी आपण यूथने प्रयत्न केलं पाहिजे की आपल्याला आपल्या देशाचा विकास कशा प्रकारे करता येईल. आणि सुचवायचे म्हणजे कसं, सरकार अनेक योजना राबवतं आणि कित्येक तरी योजना आपल्या समोर, आपल्या आसपास आपण बघतो, पण ती योजना खरं तर
कशी अंमलात आणली गेलेली आहे, तिची गुणवत्ता कशी आहे, तिची क्वालिटी कशी आहे, हे तर आपण बघायला पाहिजे. सरकारने त्याचाही विचार केला पाहिजे. फक्त योजना राबवून त्याचा काही उपयोग नाही आहे, तर नक्की ती कशा प्रकारे त्याची क्वालिटी आहे. दुकानात गेल्यावरती आपण नुसते कपडेच नाही विकत घेत, तर त्याची क्वालिटी कशी आहे ते बघतो. अगदी तसंच ते सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आणि युथने सुद्धा सरकारने ज्या ज्या अपेक्षा केल्यात आमच्याकडून ते प्रयत्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण म्हणतो की आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, कोणाला 20%, कोणाला 50%, कोणाला 80%. वाटायची गोष्ट नाही आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य, प्रत्येकाला हे 100% मिळायलाच पाहिजे. आज कित्येक तरी भागामध्ये कित्येक स्त्रियांना काही बऱ्याचशा गोष्टींसाठी अडवलं जातं. म्हणजे मग त्यांना 100% स्वातंत्र्य मिळालंय का? तर नाही मिळालं. त्यांना ते स्वातंत्र्य, अशा कित्येक लोकांपर्यंत स्वातंत्र्य पोचलेलं नाहीये आणि ते पोचून देण्याची जिम्मेदारी ही युथची आहे. तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करणं अगदी बरोबर आहे. तरुणांची जबाबदारी नेमकी काय आहे ही या मुलींनी खूप चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं याच मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला आणखीन बोललं पाहिजे, कारण जेवढं आपण बोलत जाऊ तेवढ्या आपल्या संकल्पना ज्या होतात त्या स्पष्ट होत जातात. आणि त्या अनुषंगानं खरं म्हणजे ह्या पूर्ण टॉक शोचा खरं म्हणजे आमचा हेतू आहे की पंतप्रधानांनी भाषण तर केलेलं आहे, जवळजवळ 1.25 ते 1.5 तास भाषण केलं लाल किल्ल्यावरनं, आणि त्यात खूप सारे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. त्यांना जे महत्त्वाचे मुद्दे वाटतात ते मांडलेले आहेत. पण या महत्त्वाच्या मुद्द्यांच्या मांडणीमध्ये ज्यांना प्रत्यक्ष ही भूमिका बजवायची आहे ते तरुण असतील किंवा ज्या महिला असतील ज्यांच्यासाठीच हे मुद्दे आहेत, त्यांना नेमकं काय वाटतं आणि हे आपण जेव्हा जाणून घेतो आणि त्या अनुषंगानं आपण वाटचाल पुढे सुरू करतो, तेव्हा कुठं हा उत्सव स्वातंत्र्य दिनाचा खऱ्या अर्थानं साजरा होतो असं वाटतं. पण इथं एक ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेकसाठी थांबूया आणि परत नंतर पुन्हा या सगळ्यांशी आपण चर्चा करूया. एक ब्रेक.